नमस्कार. काही गोष्टी पूर्णत्वास आल्या की खूप आनंद होतो. आईने सोबत दिलेल्या अबोलीचे रोप झाले आणि आज फुलाले. आम्ही नुकतेच इकडे राहायला आलो. 2 ते 3 महिन्यामध्ये परत हे गवत आणि असे झाडे वाढले. आल्यावरच मी अबोलीच्या झाडांचे रोप लावले होते. सोबत येताना कागदी लिंबांचे बियाही घेऊन आले होते. तेही मी याच इथे टाकले. तेही 3 महिन्यात दोन्ही झाडं आलेले पाहून खूप आनंद झाला. वरती नारळाचं झाड असल्यामुळे भरपूर पक्षी बसतात आणि पक्षी बसून इथे जे बिया पडतात त्यामुळे हे असे झाडं उगवतात. ही झाडी आणि वेली काढण्यासाठी 2-3 वेळा माणसांना बोलवलंही, परंतु काहीजण आले नाहीत तर काहीजण अव्वाचं सव्वा बोलले. खूप जणांना वेळच नव्हता. शेवटी म्हटलं आपलं काम आपणच करूया आणि आबोलीला आलेली फूल पाहून वाटलं चला आपणच आपलं काम करूया आणि मी माझ्या कामाला लागले. घराची असू दे, अंगणाची असू दे किंवा परसबागेची असू दे, मागील बाजूची जेवढी स्वच्छता करता येईल तेवढी मी स्वच्छता करण्याचा प्रयत्न करते. ही अशी झाडी-झुडपे वाढली की मग नैसर्गिक पाहुणे आपोआपच येतात आणि पाहुणचारासाठी ते आपल्या घरातही येऊ शकतात. त्यामुळे वेळच्या वेळी अशी साफसफाई केलीच पाहिजे. हा व्हिडिओ काही ठरवून केलेला नव्हता आणि अशी घरची कामं करताना हा अवतार असाच होता आणि माझ्या लेकराने व्हिडिओ बनवला. तेव्हा माझे यूट्यूब चॅनल चालू केले नव्हते. आता मेमरी रिकव्हरी करताना हा व्हिडिओ मिळाला. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा. असे काही व्हिडिओ आहेत ते मी अपलोड करेन. हे अबोलीचं रोप आता कुंड्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे. कारण या झाडांमध्ये त्या झाडांना काळजी घेणं होत नाही आणि हीच झाडं मोठी वाढतात आणि लहान आपले रोपं जे आहेत त्यांना ते वाढू देत नाहीत. पहा किती मुळे घट्ट रोवून बसलेले आहेत. या व्हिडिओमधून सांगायचं म्हणजे जर आपली कामे आपल्याला योग्य पद्धतीने हवी असतील तर ती कुणाचीही वाट न बघता आपण कमी प्रमाणात कमी त्रास असतानाच ती उरकून टाकलेली हवे. तुम्हाला काय वाटते हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.